मस्त चमचमीत अशी बोंबीलची भाजी तयार आहे ना। दिसायला अगदी छान दिसतंय आणि चवीला तर एकदम मस्त। आज मी तुम्हाला आमच्या घरची अगदी साधी आणि सोपी रेसिपी सांगणार आहे। यासाठी कुठलंही वाटण वगैरे काही नाही, अगदी साधी पद्धतीने भाजी बनवलेली आहे। इथे मी बोंबीलचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते कढईमध्ये छानसं असं भाजून घेणार आहे। बोंबील चांगलं भाजलं ना मग त्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते गरम पाण्यात 2 वेळा धुवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे भाजून गरम पाण्यात जर बोंबील छान धुतलं ना तर त्याचा वास मारत नाहीये। मी ही रेसिपी माझ्या आजीकडून शिकलेली आहे, त्याप्रमाणेच करते एकदम साध्या पद्धतीने। आता मी गॅसवर कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा परतून घेऊ आपण कमी गॅसवर। मी आता कांद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते, याच्यामुळे कांदा छान असा भाजून निघतो। थोडीशी आंबट चवीसाठी मी त्याच्यामध्ये कोकम टाकलेला आहे। कांदा छान भाजून घेतले की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे। टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेऊया। आता याच्यामध्ये आपण धुतलेले बोंबील टाकून घेऊ, तेही छानसं असं परतून घेऊ तेलामध्ये। बोंबील छान असं मिक्स झालं ना कांदा आणि तेलामध्ये, तर त्याच्यामध्ये घरचा काळा मसाला टाकून घेऊया। थोडंसं लाल मिरच पावडर, थोडीशी हळद आणि सर्व एकजीव करून घ्या। त्याच्यामध्ये छान मिक्स केलं ना मग एकदम थोडंसं पाणी टाकून घेतलं, सर्व असं हलक्या हाताने एकजीव करून घेतलेलं आहे। थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे, तेही छान मिक्स करून घेतलंय। आता याच्यावर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर ठेवा 5 मिनिटं। तयार झालेलं आहे आपली चमचमीत अशी बोंबीलची भाजी आहे ना, एकदम मस्त आणि झणझणीत भाजी। तुम्हाला कधी काहीतरी वेगळं आणि एकदम झणझणीत खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।